मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस पंचवटी या संस्थेचे संचालक श्री जगदीश जोशी व सहकाऱ्यांची सन्मान कार्यालयात सदिच्छा भेट. नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस पंचवटी या संस्थेचे संचालक श्री जगदीश जोशी, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख राहुल कानडे, राजीव चंद्रात्रे, दिलीप चौधरी, सारंग कांत यांनी सन्मान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी या मान्यवरांचा रवींद्र एरंडे यांनी सत्कार केला. तर सन्मान कट्ट्यावर संचालक श्री जगदीश जोशी आणि श्री राहुल कानडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सची एक जाहिरात पाहिलेली आहे. सन्मान न्यूजच्या या साप्ताहिकामध्ये ही जाहिरात आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यानिमित्ताने श्री जोशी सर आणि कानडे सर या ठिकाणी आलेले आहेत. सर, सर्वप्रथम आपल्या संस्थेचा परिचय द्या. सर नमस्कार, मी जगदीश जोशी, संचालक नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस. नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस, ज्याला आपण NIPS स्किल डेव्हलपमेंट किंवा NIPS स्किल इन्स्टिट्यूट नावाने ओळखतो सगळीकडे, मागच्या 3 वर्षापासून पॅरामेडिकल सेक्टरमध्ये काम करते आहे. ज्याप्रमाणे आपण आता बघतो आहोत की कोविडच्या अनुषंगाने आपल्याला मागच्या 3-4 महिन्यामध्ये खूपच विदारक परिस्थिती अनुभवायला मिळाली. जसे की 140 कोटी लोकांची काळजी घेण्यासाठीची जी काही सिस्टम किंवा जी काही मॅनपॉवर आपल्याकडे आवश्यक आहे ती आता नाही आहे. आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतील किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 140 करोड लोकांच्या आपल्याला खूप साऱ्या अडचणी आल्या. आणि त्याच्यातनं काय झालं की खूप मोठ्या प्रकारचं लॉकडाऊन करण्याची आपल्या देशावर वेळ आली. का की 140 कोटी लोकांना जर खूप काही मोठा त्रास झाला किंवा ह्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला खूप काही मोठं संकट फेस करायचं असेल तर त्याच्यासाठीची मॅनपॉवर आपल्याकडे नव्हती. त्याच्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली. आणि लॉकडाऊनमुळे झालं असं की इंडस्ट्री असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल, सगळे कामधंदे बंद झाले, मोठमोठ्या इंडस्ट्री बंद झाल्या, बरेच लोकांचे उद्योग गेले, बऱ्याच लोकांच्या नोकरी गेल्या. आणि त्याच अनुषंगाने आपण असं बघतोय की पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये, पुढच्या येणाऱ्या काळात भारताला आपली आरोग्य यंत्रणा जी आहे ती खूपच सुस्थितीमध्ये आणण्याची गरज आहे किंवा ती 140 कोटी लोकांची काळजी घेऊ शकेल या पद्धतीने उभं करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता पॅरामेडिकल सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी मॅनपॉवरची फोर्स उभी करण्याची आपल्याला गरज आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून आपण सगळे हे काम नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस हे काम करत आहे. सर, केंद्र सरकारने पूर्वीचा जो आपला अभ्यासक्रमाची पद्धती होती 10+2+3, म्हणजे अगदी 10वी झालं की मुलाने 12वी करायची, 12वी केलं की मग ग्रॅज्युएट व्हायचं, हे जे कारखाने होते BA, BCom, BSc, त्याला पर्याय म्हणून आता नवीन शैक्षणिक पद्धती अंमलात आणलेली आहे. आणि मला वाटतं की तुमची संस्था त्याच पद्धतीने नव्या जो काही शिक्षणाचा विचार आहे त्या पद्धतीने आपण करताय की नोकरीशी संबंधित किंवा मूलभूत तुमच्या रोजगाराशी संबंधित, उदरनिर्वाहाशी संबंधित असं आपण प्रशिक्षण देतात पॅरामेडिकलमध्ये. मग ते ऑप्टोमेसी असेल, डायलिसिस असेल, डेमिल्ट असेल, त्याविषयी सांगा. सर, निश्चितच ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की आतापर्यंतची जी सिस्टम आपल्याकडे चाललेली आहे एज्युकेशनची, की जसे म्हटलं जातं की इंग्रजांच्या काळामध्ये फक्त कारकून बनवण्याची जी काही सिस्टम आहे की 10वी करा, 12वी करा, बोर्डची एक्झाम द्या, BA BCom करा, ग्रॅज्युएशन करा आणि कुठेतरी क्लर्कची नोकरी घ्या किंवा सरकारी नोकरीचा फोकस सगळ्यांचा असतो. पण नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस NIPS स्किल इन्स्टिट्यूट ज्याला आपण ओळखतो, ते 3 वर्षापासून याच पद्धतीने काम करते की स्किल कोर्सेसवर तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी काही करायचं नाहीये. तुम्हाला जे काही शिकायचंय ते स्किल शिकायचंय आणि त्या स्किलच्या बेसिसवरच तुम्हाला याच्यामध्ये नोकरी मिळणार आहे. आणि पॅरामेडिकल सेक्टरमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये हे परत अधोरेखित झालेलं आहे की आपल्याला 140 कोटी लोकांच्या लोकसंख्येची आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून खूप मोठी पॅरामेडिकलची फोर्स उभी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे
त्याच पद्धतीने आम्ही 12वी नंतरचे बॅचलर ऑफ व्होकेशन नावाचे कोर्सेस रन करतो आहोत, ज्याच्यामध्ये मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ऑप्शन आहे. ज्या पद्धतीने आपण BA, BCom, BSc इंजिनिअरिंग कोर्स करतो की तिथे FY BSc, SY BSc, FY BA, SY BA आणि तिसऱ्या वर्षी तुमच्या हातामध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री मिळते. हाच फरक आपल्या पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये आहे की आपण जे काही देतो आहोत त्यामध्ये पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्या लेवलची कॉम्पिटन्सी त्या कॅन्डिडेटची डिफाईन केली जाते आणि तो समजा ऑप्टोमेट्रीमध्ये काम करत असेल तर त्याला पहिल्या वर्षी डिप्लोमा दिला जातो, दुसरं वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला ऍडव्हान्स डिप्लोमा दिला जातो आणि तिसरं वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला UGC अप्रूव्ड डिग्री बॅचलर दिलं जातं, जी बाकीच्या डिग्रीच्या समकक्ष असते की ज्याच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा ग्रॅज्युएशन नंतर जे काही कोर्सेस करायचे असतील त्याला ऍडमिशन्स पण घेऊ शकतात. आणि त्या प्रकारातच एक नवीन इनोव्हेटिव्ह म्हणून किंवा इन्व्हेशन म्हणून आम्ही त्याच्यात नवीन काम सुरू करतोय की एक शॉर्ट टर्मचा कोर्स आम्ही डेव्हलप करतोय हॉटेल मॅनेजमेंटचा, जो एकच वर्षाचा शॉर्ट टर्म कोर्स असेल. त्याबद्दलची जी माहिती आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या कोर्सेसची ते आमचे सर तुम्हाला देतील. सर, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा आपल्या संस्थेचा कोर्स सर्व विद्यार्थ्यांना आवडत आहे. BSS प्रमाणित हा डिप्लोमा आहे आणि त्याचे HOD म्हणजे विभाग प्रमुख श्रीयुत राहुल कानडे सर या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपण आपल्या कोर्सविषयी सांगाल? हॉटेल मॅनेजमेंट हा एक कोर्स आहे डिप्लोमा. याच्यात स्किल बेस्ड कोर्स आहे. तसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर बघितलात तुम्ही, हॉटेल इंडस्ट्री ही स्किल बेस्ड इंडस्ट्री. त्याच्यात तुम्ही किती तुमच्यामध्ये स्किल्स आहेत, तुम्ही किती दाखवू शकता ते त्याच्यावर डिपेंड आहे. तर पण एंट्री कशी करावी, तर पूर्वी काय व्हायचं, 10वी पास किंवा 8वी नापास ते अनएज्युकेटेड होते, ते हॉटेलमध्ये जायचे. पण आजची ती टुरिझम इंडस्ट्री इतकी वाढून गेली की इंटरनॅशनल मार्केट इंडियामध्ये यायला लागलंय आणि याच्यामुळे काय होतं की स्किल लेबर पाहिजे. एक कॅटेगरी टुरिझम इंडस्ट्रीसाठी, हॉटेल इंडस्ट्रीसाठी एक स्किल लेबर लागतो. तर तो स्किल लेबर कुठनं मिळेल, तो एज्युकेशन मधनं मिळेल आणि ती स्किल शॉर्ट टर्म मध्ये देऊन आणि कोर्स कंप्लीट केल्यानंतर आम्ही 100% तुम्हाला जॉबची गॅरंटी देणार आहोत. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर हो, नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय अशा दोन्ही संधी प्राप्त होतात का? हो, 100%. कशा पद्धतीने? आता आम्ही ते स्किल बेस तयार करतो. आम्ही त्यांना एंट्री म्हणजे आम्ही हॉटेल्समध्ये प्रॅक्टिकल्स, आमच्या इथं एका हॉटेल बरोबर टायअप आहे, त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या डेली रुटीनचे जे प्रॅक्टिकल्स असतील ते, त्याच्यानंतर त्यांचे स्पेशल ट्रेनिंग्स आहेत, इंडस्ट्रियल ट्रेनिंग्स, ते स्वतः हॉटेल्समध्ये जाऊन ते तिथं ट्रेनिंग करतील. म्हणजे स्वतः तिथं गेस्ट आलेले पाहुणे त्यांना सर्व्हिस देणं किंवा त्यांची हाऊसकीपिंग किंवा त्यांचं फ्रंट ऑफिस, त्यांचं केअर कसं करणं किंवा आपल्याकडे बिझनेस कसं आणणं, हे सगळं त्या ट्रेनिंगमध्ये जवळपास कव्हर होतं. आणि आम्ही याच्याबद्दल नुसतं हॉटेल मॅनेजमेंट जे बाकीचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आमच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की आम्ही यांना एक एंटरप्रेन्योरशिप चा एक मोठा सब्जेक्ट टाकला आहे. ह्या सब्जेक्टमध्ये ऍक्च्युली हा युनिव्हर्सिटी बेस्ड नाहीये, पण आम्ही आमच्याकडनं ह्याच बोनस देतो. याच्यामध्ये आम्ही काय करणार आहोत की आपला स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि कुठनं सोर्सेस आहे, फायनान्शियल कुठनं उभं करायचं किंवा छोट्यापासून मोठं कसं व्हायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय पात्रता आवश्यक असते? शैक्षणिक पात्रता 10वी पास. 10वी पास. हो. ओके. आणि कालावधी किती असतो? 10वी पास आणि कमीत कमी 17 वर्ष. 17 वर्ष पाहिजे. आणि कालावधी किती वर्षाचा असतो तुमच्या या कालावधी कोर्सेसचा? आपला 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा आहे. हो. ओके. आणि याबरोबर आमचं असं आहे की आम्ही ती फी घेणार आहोत, तर त्याच्यापैकी जवळपास 80% फीज आम्ही त्यांना रिफंड करणार आहोत ट्रेनिंगच्या मार्फत. अच्छा अच्छा. उल्लेख केला आता या कोविडच्या काळामध्ये आपले विद्यार्थी DMLT असेल किंवा डायलिसिस असेल, त्यांनी खूप मोठं काम या दरम्यान केलेलं आहे, त्याविषयी थोडं सांगाल? सर, ज्या पद्धतीने मी सांगितलं की मागच्या 3 वर्षापासून आम्ही काम करतो आहोत आणि आमचे जे टेक्निशियन्स आहे, आता मालेगावमध्ये तुम्ही परिस्थिती बघितली असेल की मालेगावमध्ये अशी परिस्थिती होती की एक वेळेला कोरोनाचे नंबर्स खूप वाढत होते पेशंटचे
आणि त्यावेळेस मालेगावमध्ये आमचे टेक्निशियन्स होते डायलिसिसचे, की ते डायलिसिसचं एकच युनिट चालू होतं आणि त्या ठिकाणी आमचे टेक्निशियन्स काम करत होते. याच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी डायलिसिसच्या टेक्निशियन्समध्ये आम्ही ट्रेनिंगमध्ये आजच्या तारखेला अग्रेसर आहोत. नाशिकमध्ये जेवढे पण हॉस्पिटल्स आहे बऱ्याच ठिकाणी जवळपास 80% ठिकाणी आमचे टेक्निशियन्स काम करत आहेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आपल्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या सेवेच्या मार्फत ही सगळी सेवा आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आरोग्य विभागासाठी असेल किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलसाठी असेल, त्या पद्धतीने आमचे मुलं कार्यरत आहेत कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा. ओके, आपल्या संस्थेचा म्हणजे आतापर्यंतचे किती विद्यार्थी झालेत आणि किती विद्यार्थी बाहेर पडलेत अशी? सर, डायलिसिस त्याच्यानंतर ऑप्टोमेट्री या विषयामध्ये आम्ही मागच्या 3 वर्षापासून काम करत आहोत. DMLT आणि हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स आम्ही आता या वर्षी सुरू करत आहोत. ज्या पद्धतीने आपण बघितलं की कोविडमुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खूप घसरलेली आहे आणि म्हणूनच आम्ही लोकांना हेच सांगतोय की तुम्ही पुढचे 10वी 12वी नंतरचे करिअर ऑप्शन निवडताना म्हणून अशा प्रकारचे करिअर ऑप्शन निवडा की जिथे फीस कमी लागेल, ज्या कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्थिरतावर होण्यासाठी लागणारा कालावधी कमी असेल आणि त्याच पद्धतीने त्याच्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो कमी असणार आहे, चांगल्या करिअरची हमी असणार आहे आणि व्यवसायासोबतच नोकरी पण त्याच्यासाठी सहजासहजी उपलब्ध असणार आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय पण करू शकाल. आतापर्यंत आमच्याकडनं या डायलिसिस ऑप्टोमेट्री या क्षेत्रामधून जवळपास 80 विद्यार्थी पूर्ण कोर्स करून बाहेर गेलेले आहेत आणि ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहेत. बरेच विद्यार्थी हे अगदी छोटे खेडेगावातून आलेले आहेत आणि ते अगदी 20,000 पासून 40,000 रुपयापर्यंतची सॅलरी या कोर्सच्या मार्फत याच्यात कमवत आहेत. अच्छा, तुमच्या बोलण्यातूनच आलं की महिला स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे एखादी मुलगी आहे, अविवाहित आहे, तिने कोर्स पूर्ण केला तर तिला विवाहानंतर एक चांगल्या संधी प्राप्त होतात असं तुम्ही सांगताय. बिलकुल. तर त्या मुलींच्या आत्मनिर्भरता, स्वयंपूर्णता याविषयी सांगाल? बरोबर, निश्चित. सर, आपण जसं बघितलं की मुली बऱ्याचशा नर्सिंग किंवा या फील्डमध्ये पण मुली येत असतात या कोर्सेसमध्ये. त्यात ऑप्टोमेट्री हा जो कोर्स आहे ना, हा आम्ही मुलींसाठी म्हणून बऱ्याच वेळा रिकमेंड करत असतो. त्याच्यात कसं असतं की ऑप्टोमेट्री किंवा डोळ्यांच्या विभागामध्ये अशी इमर्जन्सी काहीच नसते की रात्रीतनं खूप काही डोळ्याचं ऑपरेशन करायची वेळ आली किंवा डोळ्याचे दवाखाने रात्री 24 तास असे चालू कुठेच नसतात. त्यामुळे ज्या काही मुली असतात ते लग्नानंतर आपल्या संसाराला या कोर्सच्या मार्फत हातभार पण लावू शकतात आणि त्यासोबतच त्यांना खूप डे नाईट किंवा शिफ्टमध्ये ड्युटी करण्याची गरज नसते. दिवसभरामध्ये आपलं काम करून ते संध्याकाळी परत आपल्या घरासाठी वेळ देऊ शकतात आणि सोबतच त्याच्यामध्ये व्यवसायाच्या संधी पण खूप उपलब्ध आहेत. डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये असतील, चष्म्याचे दुकान उभे करणे असतील, या पद्धतीने खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनी आता याच्यामध्ये येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये याच्यामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. आणि आपली मुलं शिक्षण घेत असताना जो काही आर्थिक खर्च असतो त्यासाठी आपण लोन सुविधा पण उपलब्ध केलेली आहे. बरोबर सर, या वर्षापासून आम्ही ती सुविधा लोकांसाठी उपलब्ध केलेली आहे. जे नाशिक मधले असतील विद्यार्थी असतील ज्यांच्या पालकांकडे त्याचे काही मिनिमम डॉक्युमेंटेशन त्याच्यासाठी लागतात आणि 0% म्हणजे त्याच्यातला कुठलाही कर्जावरचा व्याजाचा भार हा विद्यार्थ्यांवर न टाकता तो सगळा भार हा इन्स्टिट्यूट उचलणार आहे आणि यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून हा कोर्स सगळ्यांसाठी म्हणून उपलब्ध करून देत आहे. अच्छा, याचे प्रवेश केव्हापासून सुरू आहेत? सर, याचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत. ज्या पद्धतीने आपण बघितलं की कोरोना आणि या सगळ्या संसर्गामुळे लोक बाहेर पडायला घाबरत आहेत, तर आम्ही आता प्रवेश सुरू केलेले आणि कोर्स पूर्णपणे ऑनलाईन नेण्यासाठी म्हणूनचा पण सगळा प्लॅटफॉर्म याच्यासाठी आमचा रेडी आहे. फक्त पुढे गव्हर्नमेंटच्या काय ज्या गाईडलाईन्स येणार आहेत की ज्याच्यासाठी क्लासरूम वगैरे सुरू होण्यासाठीची आम्ही वाट बघतो आहोत, ते एका ठराविक कालावधीनंतर सुरू न झाल्यास आम्ही हा सगळा कोर्स ऑनलाईन डिलिव्हर करण्यासाठी तयार आहोत. विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. हो. ते वेबसाईटचं सांगा. सर, आपली वेबसाईट पण कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी नेटवर शोधलं की नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस किंवा ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे NIPSNasik.com, तरी पण त्यांना या वेबसाईटवर या संदर्भातली सगळी माहिती सविस्तर मिळणार आहे. अच्छा, म्हणजे www.NIPSNasik
nasik.com बरोबर. या वेबसाईटवर आपण म्हणजे संपर्क साधू शकतात बिलकुल, विद्यार्थी. निश्चित. आणि सर आपले दूरध्वनी क्रमांक मुलांना जर असेल संपर्क साधायचा असेल तर दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर सांगाल. बिलकुल. कोणाला संपर्क साधायचा असेल तर आमचा लँडलाईन नंबर आहे 29560002 आणि त्याच्यासोबतच आमचा मोबाईल क्रमांक पण आहे 7620635066. या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. दिंडोरी रोडला पंचवटीपासून अगदी जवळच हे आमचं इन्स्टिट्यूट आहे. दिंडोरी रोडला रिलायन्स पेट्रोल पंपा बाजूला शिव प्लाझा अपार्टमेंट मध्ये फर्स्ट फ्लोअरला आमचं युनिट आहे आणि त्याच्यासोबतच आमचं दुसरं युनिट जे आहे ते सातपूर कॉलनी मध्ये पण नेत्र सुधा आय हॉस्पिटल या नावाने कार्यरत आहे. सर सन्मानच्या कट्ट्यावर आपण आलात आणि मनमोकळे पद्धतीने गप्पा मारल्यात. सर जगदीश जोशी सर नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेसचे संचालक यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख राहुल कानडे सर यांचे आपण आभार मानूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार सर. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार, शशिकांत निर्मळ, विवेक एरंडे, मयूर चौधरी यांच्यासह मी योगेश घुगे. सन्मान न्यूज 14.